यहोवा देवाचा संदेष्टा शमूएल म्हणतो, जर तुम्ही व तुम्हा राज्य करणारे तुमचे अधिकारी एकच खरा देव म्हणून तुम्ही यहोवा देवाला मानाल तर तुमचे बरे होईल. 1 शमूएल अध्याय 12 ओबी 8 ते 25. याकोब मिस्रात गेल्यावर त्यांना मिस्री लोक खूप त्रास देत होते. तेव्हा तुमच्या वडिलांनी यहोवा देवाकडे आरोळी केली. तेव्हा यहोवा देवाने मोशेला व अहरोनाला तुमच्याकडे पाठवले. त्यांनी तुमच्या वडिलांना मिस्र देशातून काढून आणले आणि या ठिकाणी वसवले. पण यहोवा त्यांचा देव याला ते विसरले. तेव्हा यहोवा देवाने त्यांना हासोराचा सेनापती सिसरा त्याच्या हाती व पलिष्ठांच्या हाती त्याला विकले आणि ते इस्रायलाशी लढले. तेव्हा ते यहोवा देवाला हाक मारून म्हणाले, आम्ही पाप केले आहे, कारण मी यहोवा देवाला सोडून बालदेव आणि अष्टरोत याची सेवा केली आहे. तर आता तू आमच्या शत्रूच्या हातातून आम्हाला सोडीव, म्हणजे आम्ही तुझी सेवा करू, अशी त्याने यहोवा देवाकडे विनंती केली. मग यहोवा देवाने यरुब्बाल व बदान व इफ्ता व शमूएल यांना पाठवून त्यांना तुमच्या चहूकडल्या शत्रूंच्या हातातून सोडवले आणि तुम्ही स्वस्थ राहिला. परंतु अम्मोनाच्या संतानाचा राजा नाहाश तुम्हाला आला असे तुम्ही पाहिले. तेव्हा तुम्ही यहोवा देवाला म्हटले की असे नको, तर आम्हाला राजा दे व राजा आमच्यावर राज्य करो. परंतु त्यावेळेला यहोवा देव तुमचा राजा होता. तर आता तो राजा तुम्ही निवडला, ज्याला तुम्ही मागितले तो पहा. यहोवा देवाने तुम्हाला राजा ठेवला आहे, तर तुम्ही यहोवा देवाचे भय धरून त्याची सेवा कराल व त्याची वाणी ऐकाल आणि यहोवा देवाच्या आज्ञेविरुद्ध बंड करणार नाही. आणि जर तुम्ही व तुम्हावर राज्य करणारा तुमचा राजाही यहोवा तुमचा देव म्हणून मानित जाईल तर तुमचे बरे होईल. परंतु जर तुम्ही यहोवा देवाची वाणी न ऐकून त्याच्या आज्ञेविरुद्ध बंड कराल तर यहोवा देवाचा हात जसा तुमच्या वडिलाविरुद्ध होता तसा तो तुमच्याविरुद्ध होईल. तर आता स्थिर उभे राहा आणि जी गोष्ट मी तुमच्या डोळ्यापुढे करणार आहे ती पहा. आज गव्हाची कापणी आहे की नाही? शमूएल म्हणतो, मी यहोवा देवाला हाक मारीन अशासाठी की त्याने गर्जना व सृष्टी पाठवावी. मग तुम्ही जाणार व पाहाल की तुम्ही आपणासाठी राजा मागितल्यामुळे यहोवा देवाच्या दृष्टीने तुम्ही दुष्टपण केले आहे. ते तुमचे दुष्टपण मोठेच आहे. तेव्हा शमूएलाने यहोवा देवाला हाक मारली आणि त्या दिवशी यहोवा देवाने आकाशांत गर्जना व पृथ्वीवर सृष्टी पाठवली. म्हणून सर्व लोकांना यहोवा देवाचे व शमूएलाचे भय वाटले. तेव्हा अवघे लोक शमूएलला म्हणाले, आम्ही मरू नये म्हणून यहोवा तुझा देव याच्यापाशी तू आपल्या सेवकांसाठी प्रार्थना कर, कारण आम्ही राजा मागितल्याने आपल्या सर्व पापास आणखी हे दुष्कर्म जोडले आहे. तेव्हा शमूएल लोकांना म्हणाला, भिवू नका, तुम्ही हे सर्व दुष्कर्म केले आहे खरे, तथापि यहोवा देवाला अनुसरण्याचे सोडून भक्तीकडे आणखी फिरू नका. तर आपल्या संपूर्ण हृदयाने यहोवा देवाची सेवा करा आणि तुम्ही भक्तीकडे फिरू नका आणि अन्य देवाची सेवा करू नका. कारण जे काही उपयोगी नाही व ज्यांच्याने तुमचे संरक्षण करवत नाही अशा देवाकडे कशाला जावे, कारण ते सर्व व्यर्थच आहे. यहोवा देव म्हणतो, मीच त्यांना निर्माण केले आहे. आपण एकच यहोवा देवाला सोडून संतांची आराधना करतो काय? यहोवा देव म्हणतो, ते व्यर्थ आहे, कारण तुम्हाला आपले लोक करणे हे यहोवा देवाला बरे वाटते आणि यहोवा या मोठ्या नावाकरता आपले लोक तो टाकून देणार नाही. आणि शमूएल म्हणतो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून यहोवा देवाविरुद्ध पाप करावे
हे माझ्यापासून दूरच असो, परंतु चांगला व सरळ मार्ग मी तुम्हाला शिकवतो. केवळ एकच यहोवा देवाला भ्या आणि खरेपणात वागून आपल्या संपूर्ण हृदयाने तुम्ही यहोवा देवाची सेवा करा. कारण यहोवा देवाने तुम्हासाठी केवढी मोठी कृत्ये केली आहेत ते तुम्ही ध्यानात आणा. परंतु जर तुम्ही आणखी दुष्टाई कराल व अन्य देवाला भजाल तर तुमचा नाश पावाल आणि तुम्हाला दिलेला राजाही नाश पावेल. यहोवा देव हा ईर्ष्यावान देव आहे. जगात व स्वर्गात जे काही आहे ते त्यानेच निर्माण केले आहे. तसेच येशू ख्रिस्त व पवित्र आत्मे म्हणतात, एकच यहोवा देवाला भजा. मग त्याला सोडून त्याने केलेल्या निर्मितीला भजलेले यहोवा देवाला आवडेल काय? आपल्या विनंत्या यहोवा देवाकडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने कराव्या, तरच तो ऐकेल. गणना 6:27 प्रमाणे यहोवा देवाकडे प्रार्थना केल्यास व त्याच्या नावाने दुसऱ्यांना आशीर्वाद दिला तरच तो आपल्या प्रार्थना मान्य करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर. प्रेज गॉड. हालेलुया.